हक्क आहे। मी असं तुम्हाला सांगेल, पती जर शेतकरी असेल आणि पत्नी जर शिक्षिका असेल तर पतीला कोण म्हणेल का मास्तर? नाही म्हणणार ना। त्याला जर म्हटलं हो मास्तर, ते म्हणेल अरे डोक्यात काही फरक पडला काय, मी चाललो ना शेतात नांगर घेऊन। आता पदवीमध्ये हक्क आहे, तसं पुण्याईमध्ये सुद्धा हक्क आहे। पुण्याईमध्ये सुद्धा हक्क आहे। याचं कारण असं आहे, त्याग हा आमच्या माता भगिनींचा आहे, पुरुषांचा त्याग नाही। पुरुष मंडळी लक्ष देऊ नाही का? ज्या आईने ज्या मुलीला 9 महिने आपल्या पोटामध्ये बाळगलेलं असतं, ज्या बापाने त्या मुलीला प्राणाच्या पलीकडे सांभाळलेलं असतं, भावा बहिणी सोबत जी मुलगी हसत खेळत 20-22 वर्षाची होते आणि मोठी झाल्यानंतर एका मिनिटात सगळी रक्ताची नाती तोडून ती तुमच्या सोबत जन्मभर राहण्याची प्रतिज्ञा करते, एवढा त्याग आहे का कुणाच्यात? मला सांगा, आहे का जगात कुणाकडे एवढा त्याग? नाही ना, नाही। कधी मंदिरामध्ये जाऊ द्या, आमच्या माता भगिनी मंदिरामध्ये गेल्या तरी सहज मुखातून शब्द बाहेर पडतात, पांडुरंगा माझ्या कुंकाचा धनी सुखाचा ठेव। सहज बर का, सहज आमच्या माता भगिनी बोलून जातात। पुरुष मंडळी इमानदारीने सांगा, तुम्ही मंदिरात गेल्यावर कधी म्हटलाय का की आमच्या मंडळीला बरं वाटू द्या? अरे चुकून शब्द निघायचा नाही तोंडातनं तर मृग नक्षत्र लागल्यावर सगळे वारीला जातात। हे वारीला जात नाही, पण ही माऊली जाते ना वारीला। मग तिथं आळंदीमध्ये गेल्यानंतर 10-15 दिवस त्या ठिकाणी गोपाळपुरापासून वारीला लागते, गोपाळपुरापासून। आणि मग 18 तासानंतर नंबर आल्यानंतर ज्या वेळेस ती माता, ती माऊली त्या मंदिरामध्ये येते ना, पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवते आणि डबडबल्या डोळ्याने पांडुरंगाला विनंती करते, प्रार्थना करते, विठ्ठला माझा कुंकवाचा धनी सुखाचा ठेव। हे इथं बाजरी पेरत असत, ते तिकडे कुंकवाचा धनी सुखात ठेव। म्हणून कुठलंही मंदिर असू द्या, देवाची प्रार्थना करतील, व्रत वैकल्य करतील आमच्या माता भगिनी, मंदिरामध्ये जातील, उद्देश फक्त एकच, कुंकवाचा धनी सुखात ठेव। दरवर्षी त्या ठिकाणी वट वृक्षाला त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालतात, दरवर्षी वट सावित्री दिवशी मारता की नाही का? जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून। ह्या पार्टीला मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कधी एखाद्या वर्षी येड्या बाबळीला चक्कर मारली का हीच मंडळी मिळावी म्हणून? नाही नाही, त्याग माता भगिनींचा आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून तिचा तुमच्या पुण्याईमध्ये हक्क आहे। म्हणून कथेला दोघांनी पण आलं पाहिजे, दोघांनी पण आलं पाहिजे। नाहीतर तुम्ही जर पत्नी जर थिएटर मध्ये गेली आणि पती जर कथेमध्ये येऊन बसला, तिकडलं थिएटर मधलं अर्ध पाप इकडं येतं। मग तुम्हाला जर वाटत असेल इकडलं पुण्य तिकडं जातं आणि तिकडलं पाप इकडं येतं, असं जर वाटत असेल तर तुम्ही दोघांनी सुद्धा कथेला आलंच पाहिजे। कारण इथला नेम आहे, संग सती जग जननी भवानी। आणि मग शंकरजी एकटे नाही तर आपल्या सतीला सोबत घेऊन त्या ठिकाणी अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये रामकथा ऐकण्याच्या उद्देशाने येतात। आणि आल्यानंतर अगस्ती मुनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना असा नमस्कार करतात। तेव्हा भगवान शंकर विचार करतात की ज्याच्याकडे आपण कथा ऐकायला आलो त्या वक्त्यामध्ये किती नम्रता आहे। पण सतीने विचार केला की ज्याच्याकडे आपण कथा ऐकलो तो वक्ताच नमस्कार करतो, केवढा घाबरला, हा काय कथा सांगणार आहे आपल्याला। बघा, लक्षपूर्वक कथा ऐकली ती महादेवजींनी, सतीचं लक्ष लागलं नाही। आणि मग कथा संपल्यानंतर
शंकर आणि सती दोघेही कैलासाकडे विमानाने निघाले आणि जात असताना त्या ठिकाणी दंडकारण्याचा भाग आहे. सीता चोरीला गेलेली आहे. राम प्रभू आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ निघालेले आहेत आणि इकडून भगवान शंकर आणि सती चाललेले आहेत. शंकरजीने पाहिलं आणि शंकरजी मनामध्ये म्हणतायत की काही योगायोग म्हणावा लागेल, ज्याची कथा ऐकली तोच पुढे दर्शनाला. पण जाऊन दर्शन घ्यावं तर आपली पत्नी विद्वान बापाची लेक आहे. तिला वाटेल की हे कोणी कुठल्या गावचं आणि ते झाडं कवटाळत बसले, पत्नीच्या वियोगामध्ये रडतय आणि आमचा बुवा याचं दर्शन घेतोय, आमचा पण बुवा बिघडला का काय. आणि म्हणून दर्शन घेता आलं नाही. मोठमोठे सुद्धा घाबरतात, मोठमोठे सुद्धा इथं घाबरतात. तिथं आपलं काय, आदमी कितना भी खतरनाक हो, घर में आया तो भीगी बिल्ली बन जाता है. आणि म्हणून दर्शन घेता आलं नाही. त्या ठिकाणी लांब गेल्यानंतर भगवान शंकराचे असे अष्टसात्विक भाव निर्माण झाले. अंग रोमांचित झालं, कंठ दाटून आला आणि मुखातून सहज शब्द बाहेर पडले, सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो. असं शब्द बाहेर पडल्यानंतर सतीला राहावलं नाही. तिने विचारलं, ओ खोई हुई चीज ढूंढ रहा और आप महादेव बड़ा देव सब देवों के देव और आप एक बार नहीं, दो बार नहीं, तीन बार कहते हैं सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो, जय हो, जय हो. और कौन है? तेव्हा त्या ठिकाणी सांगतात महादेव, जासु कथा जासु कथा. जिथं आपण कथेला गेलो होतो त्या अगस्त्य मुनींनी ज्यांनी आपल्याला त्यांची कथा सांगितली ते माझं इष्ट दैवत राम. बोले मुझे सच नहीं लगता. क्यों? क्योंकि अगस्त्य जी तो प्रवचन में बताते थे कि राम ब्रह्म है, राम ब्रह्म है. अगर ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे. जर हे ब्रह्म असतील तर याला कळू नाही का की आपली पत्नी कुणी चोरून नेली, बसला झाड कवटाळी. तेव्हा त्या ठिकाणी भगवान शंकर मातेला म्हणतायत की तुला जर एवढंच वाटत असेल, तुला जर संशय येत असेल तर तू का जात नाही परीक्षा घ्यायला. जो तुमरे मन अति संदेव, जो तुमरे मन अति संदेव तो की न जाई परीक्षा लिहू. तू परीक्षा घ्यायला का जात नाही. आणि मग सती त्या ठिकाणी निघाली. पण परीक्षा घेण्यासाठी कोणतं माध्यम वापरायचं विचार करू लागली. मग तिच्या लक्षात आलं की हे आता सीतेसाठी रडतायत ना, मग सीतेचंच रूप घेऊन जावं. सीतेचं रूप धारण केलं आणि सती माता रस्त्यावरती येऊन उभी राहिली. पण अडचण काय झाली, रामचंद्र प्रभूने ओळखलं, पण आता म्हणायचं कसं. जर माते म्हणावं तर सीतेच्या रूपात आली, जर सीता म्हणून हाक मारावी तर जगन्माता सती म्हणायचं कसं. कारण राम प्रभूची सती ही माता आहे. शंकराचे आणि रामाचे एकमेकासोबत 3 संबंध आहेत, स्वामी, सखा आणि सेवक. राम शंकराचे स्वामी, राम शंकराचे सखा, राम शंकराचे सेवक. तसंच शंकर रामाचे स्वामी, शंकर रामाचे सखा, शंकर रामाचे सेवक असा त्यांचा संबंध आहे. आणि त्यामुळेच राम ओम नमः शिवाय याचा जप करतात आणि शंकरजी श्रीरामाचं भजन करतात.
भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव। राम 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 पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव। राम पूजी सदा सदा शिव, राम पूजे सदा शिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव। अशा अर्थाने हा संबंध आहे रामाचा आणि भगवान शंकरांचा, भक्ताचा संबंध आहे। दोघंही एकमेकाचे भक्त आहेत, दोघंही एकमेकाच्या नामाचा जप करतात। खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी झालं असं की जेव्हा सती सीतेचं रूप घेऊन आली आणि सीतेचं रूप घेऊन आल्यानंतर रामप्रभूने सतीला ओळखलेलं आहे, पण ओळखल्यानंतर काय म्हणावा असा प्रश्न पडला। जर माता म्हणावं तर सीतेच्या रूपात आली आणि सीता म्हणावं तर जगन्माता सती आहे। त्यामुळे रामचंद्र प्रभूने माताही म्हटलं नाही, सीताही म्हटलं नाही, हात जोडले आणि तिसराच प्रश्न विचारला, मेरे पिताजी कहाँ गए हैं? फक्त एवढंच विचारलं। असं म्हटल्या बरोबर सतीला धक्काच बसला। लक्षात आलं तिच्या की यांनी आपल्याला ओळखलेलं आहे। भयभीत झाली, खाली बसली। खाली बसल्यानंतर डोळे मिटले उघडले, राम लक्ष्मण सीता दिसतायत। पुन्हा डोळे मिटले उघडले, राम लक्ष्मण सिंहासनावर बसलेले, 33 कोटी देवता त्यांची पूजा करतायत, सेवा करतायत। पुन्हा डोळे मिटले उघडले, राम झाडं कवटाळतायत, लक्ष्मणजी समजूत घालतायत। पुन्हा डोळे मिटले उघडले, रामही नाही, लक्ष्मणही नाही, सीताही नाही। आता मात्र सीता भयभीत झाली आणि भयभीत झालेली त्या ठिकाणी सीता सती महादेवजींकडे येते
महादेवजींना सगळा प्रकार कळलेला असतो, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. त्यांना माहित होतं की हे खोटं बोलणार आहे. आणि आल्याबरोबर महादेवजींनी विचारलं, कशी काय परीक्षा झाली? मग म्हटली, परीक्षा? मी परीक्षा घेण्यासाठी गेलेच नव्हते. मग कशासाठी गेली होती? कशासाठी गेली होती? मी इथून दर्शन घेतलं, तुम्ही इथून दर्शन घेतलं. म्हटलं मी तिथं जाऊन दर्शन घेतलं. धडधडीत खोट. आणि मग तिथून शिवजी आणि सती कैलास मार्गे निघाले. जात असताना शंकरजीने विचार केला की ही आपल्या मातेचं सीतेचं रूप धारण करून परीक्षा घेण्यासाठी गेली. मग हिच्या सोबत जर आपण पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर या जगामध्ये भक्तीच्या नात्यालाच कलंक लागेल. त्यामुळे जोपर्यंत या देहामध्ये सती आहे तोपर्यंत मी हिच्या सोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही, अशी प्रतिज्ञा मनोमन भगवान शंकरांनी केली. आणि अशी प्रतिज्ञा केल्याबरोबर आकाशवाणी झाली, धन्य हो शिवजी, आप जैसा प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं. सतीने विचारलं, आकाशवाणी कशाची झाली? तुम्ही काय प्रतिज्ञा केली का? महादेवजी विचार करतात, मी जर सांगितलं हिला तर तुझा त्याग केलाय तर हिला वाईट वाटेल. महादेवजींनी सांगितलेलं नाही. आणि मग आता इतिहासातल्या गोष्टी गप्पा गोष्टी सांगत सांगत सती आणि शिवजी कैलासावरती येतात. आणि आल्यानंतर महादेवजींनी नेहमीच सतीचं डाव्या बाजूचं जे आसन होतं ते सतीच्या पुढं ठेवलं आणि सांगितलं, महादेवजींनी, सामने बैठो देवी, कृतीतून त्याग. आणि मग लक्षात आलं सतीच्या की आपल्या डाव्या बाजूला बसण्याचा अधिकार संपलेला आहे. शिवाने आपल्याला पत्नीत्वाचा त्याग केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी भगवान शंकर समाधीस्थ झालेले आहेत, समाधी लागलेली आहे. आणि ही समाधी किती दिवसाची होती याचा पण उल्लेख आलेला आहे. 87,000 वर्ष महादेवजी समाधीला बसले. आता मात्र सतीला विरह सहन होत नाही. आणि सतीला विरह सहन होत नाही. आणि आता मात्र भगवान शंकर समाधीतून बाहेर यायला लागले. डमरूचा आवाज सतीच्या कानावरती येऊ लागला. आणि सतीच्या कानावर त्या ठिकाणी डमरूचा आवाज ऐकल्यानंतर सतीला खूप आनंद झाला. आणि त्या ठिकाणी समाधीतून बाहेर आल्यानंतर इकडं दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालेलं होतं. पद आणि मद हे खूप जवळचे शब्द आहेत बरं का. पद आणि मद. पचा म व्हायला जास्त खर्च लागत नाही. पच्या डाव्या बाजूला शून्य लावला की पचा म होतो. शून्य म्हणजे अहंकार आहे. पद वाईट नसतात, पदाचा अहंकार वाईट असतो. लक्षात घ्या, ज्या वेळेस त्या पदाचा अहंकार माणसाला होत असतो त्यावेळेस त्या अहंकाराचं मदामध्ये रूपांतर होतं. आणि म्हणून प्रभुता पायी जाई मद नाही. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालेला आहे. आणि एक दिवस ब्रह्मसभेमध्ये सगळे देव बसलेले असताना ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे शिवजी सगळेजण ब्रह्मसभेमध्ये असताना प्रजापती पद प्राप्त झालेला दक्ष राजा त्या सभेमध्ये आल्यानंतर सगळे उठून उभे राहिले. पण तिघे जण खाली बसलेले होते. कोण तिघे? ब्रह्मा, विष्णू आणि शिवजी. पहिल्यांदा लक्ष गेलं ब्रह्माकडे, पण वाईट वाटलं नाही, कारण तो दक्ष राजाचा बाप आहे. ब्रह्मदेव दक्ष राजाचे पिता आहे. वाईट वाटलं नाही, बाप आहे, नसेल उठला मुलाचा सन्मान करण्यासाठी. दुसऱ्यांदा लक्ष गेलं विष्णूकडे. हा तर बापाचा बाप आहे,
ब्रह्मदेवाचा बाप विष्णू ना, त्यामुळे जास्त वाईट वाटलं नाही. पण तिसऱ्यांदा लक्ष गेलं महादेवजींकडे. आता मात्र दक्ष राजाला त्या ठिकाणी राग आला, कारण नात्याने जावई लागतो ना, याला काय त्रास होता उठून उभं राहिला. मुलगी दिली ना पठ्ठ्यानं याला, याने उठून उभं राहिलं पाहिजे होतं ना. आणि मग जे बोलायला सुरुवात केली मरकट लोचन पासून. मरकट लोचन म्हणजे माकडाच्या डोळ्याचं. भिकारड्या मुलगी देऊन पश्चाताप झाला, स्मशानामध्ये राहतोच, मेल्या माणसाची मुंडकी गळ्यामध्ये अडकवतोस, बैलावरती फिरतोस तसाच फिरतोस, असं वगैरे वगैरे खूप 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 बोलायला सुरुवात केली. सासरा एवढं बोलला तरी भगवान शंकरांनी एका शब्दानेही त्यांना प्रत्युत्तर केलं नाही, खाली मान घातली. सासऱ्याला काही प्रत्युत्तर केलं नाही, यात नवल नाही. घरी गेल्यानंतर सतीला सुद्धा सांगितलं नाही. हे जर प्रकरण 2023 मधलं असतं तर ऑफिस मध्ये सगळ्या साहेबांसमोर येऊन जर सासरा जावयाला बोलला असता तर ऑफिस मधला तो राग घरी आल्यावर पत्नीवर निघाला असता. बॅग भर, कुठं जायचं, बॅग भर म्हणतोय ना. अहो पण कशाला, बॅग भर, तुला तुझ्या माहेरी नेऊन सोडतो. अहो पण झालं का? अरे तुझा बाप ऑफिस मध्ये येऊन सगळ्यांसमोर मला नाही तसलं बोलला, माझा अपमान केला. सगळे साहेब लोक होते, त्यांच्या समोर माझा अपमान केला. पण भगवान शंकर एका शब्दानेही सासऱ्याला प्रत्युत्तर केलं नाही. घरी आल्यानंतर सतीला सुद्धा काहीच बोलले नाही. काही कालावधीनंतर एक दिवस दक्ष राजाने यज्ञाचं आयोजन केलं. आयोजन केल्यानंतर सगळ्या देवतांना निमंत्रण दिली, पण फक्त सतीला आणि शंकराला निमंत्रण दिलं नाही. म्हणजे जावयाला आणि लेकीला निमंत्रण दिलं, सगळ्या देवांना निमंत्रण दिलं, पण यांना दोघांना निमंत्रण दिलं नाही. आणि मग सगळे देवता लोक आले, जेवण झालं, निघाले. हो जाताय म्हटलं कैलास मार्गी विमान न्या. कैलास मार्गीच का? कारण जावयाला कळलं पाहिजे की हे सगळे देव तिकडून येत आहेत सासरवाडीवरून. हे जावयाला कळलं पाहिजे, त्यामुळे सांगितलं कैलास मार्गे विमान न्या. आणि मग विमान कैलास मार्गे जात असताना त्या ठिकाणी सतीने पाहिलं आणि त्या सतीने विमानातल्या देवादिकांना विचारलं, अरे कुठून आला? तुमच्या बापाच्या घरून आलो. काय होतं? फार मोठा यज्ञ होता, सगळे देवता आले होते, फक्त तुम्ही दोघच नव्हता. शंकर आणि तुम्ही दोघच फक्त नव्हता, सगळ्यांना निमंत्रण होतं. एवढं ऐकलं आणि सती आतमध्ये आली. आता परस्पर कार्यक्रम कसा ढकलावा आमच्या माता भगिनींकडे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे बरं का. आत आल्यानंतर सती माता महादेवजींना म्हणतात, काय हो तुमच्या सासऱ्याकडे खूप मोठा यज्ञ म्हणतात. कुठं? तुमच्या सासऱ्याकडे. आता मला इमानदारीने सांगा, हिच्या बापाकडे नाही का? सरळ बोलायला काही खर्च होता, पण ढकलायचं तुमच्या सासऱ्याकडे खूप मोठा यज्ञ म्हणतात, आपण गेलं पाहिजे असं. आता मात्र शंकरजींनी बोलायला सुरुवात केली, अगं तुला काय वाटतं? तुला वाटतं का की तुझ्या बापानं आपल्याला कार्य व्यापामुळे निमंत्रण दिलं नाही, विसरला असेल? अगं आपल्या दोघाला हे तू पुरस्कार निमंत्रण नाही, त्यामुळे आपण जायचं नाही. आणि याचं कारण विचारलं, अहो पण कशामुळे निमंत्रण नाही? अगं ब्रह्मसभेमध्ये मी ध्यानस्थ असताना तुझा बाप आला आणि चुकून मी उभा नाही राहिलो, म्हणून तुझ्या बापाने नाही तसला माझा अपमान केला. भिकारड्या मुलगी देऊन पश्चाताप झाला, नाही तसलं बोलला तुझा बाप.
आपल्या दोघाला निमंत्रण नाही सती, आणि हे बघ निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रण नसलं तरी जाऊ नये, आणि निमंत्रण नसलं तरी जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू. हे बघ सती, जिथं निमंत्रण नाही तिथं जाऊ नये. पण एक ठिकाण असं आहे की निमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे, निमंत्रणाची वाट पाहू नये. असं एक ठिकाण आहे. धायगुडेवाडीमध्ये कथा चालू आहे. धायगुडेवाडीमध्ये कथा चालू आहे. 7 दिवस तुम्ही दिसला नाही. आम्हाला कुठं संयोजकाने निमंत्रण दिलं? संयोजकाने निमंत्रण दिलं काय? संयोजकाचं नातवाचं बारसं होतं का तिथं? नाही. कथेला आणि कीर्तनाला निमंत्रण लागत नाही. चिकनगुन्या झाला तर तुम्ही डॉक्टराकडे जाता का? डॉक्टर तुम्हाला निमंत्रण देतो? तसंच हे, तसंच आहे. व्याधे पिढीला दावे, वैद्याची या घरा, तसंच आहे ना. कथेला कीर्तनाला भगवत कार्यात निमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे, पण लग्नाच्या ठिकाणी बाकी कुठलं ठिकाण असेल तर तिथं निमंत्रणाशिवाय जाऊ नये. आणि हे बघ सती, असे 4 ठिकाण बरं का, महादेवजी सतीला सांगतायत बरं का, अशी 4 ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी निमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे. मित्राच्या घरी मित्राला, भगवत कार्यात भक्ताला, गुरुच्या घरी शिष्याला, आणि माई बापाच्या घरी पुत्राला. तुमच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे आणि तुम्हाला कळलं, मित्र सांगायचं विसरला, तर निमंत्रण नसलं तरी तुम्ही त्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला अक्षदा टाकण्यासाठी गेलं पाहिजे. तुमच्या गुरुच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे, गुरु तुम्हाला निमंत्रण देण्याचं विसरलं असतील, मग त्या ठिकाणी बिना निमंत्रणाचं गेलं पाहिजे. भगवत कार्यामध्ये इथं कथा चालू आहे, निमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे. माईबापाच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे, माईबाप सांगायचे विसरले असतील तर तिथं सुद्धा बिना निमंत्रणाचं गेलं पाहिजे. आता मात्र सतीमाता उभ्या राहिल्या आणि म्हटलं, अहो तेच म्हणते ना मी, माझ्याच बापाच्या घरी येत नाही ना. आणि मग भगवान शंकराच्या लक्षात आलं, कायदा तर आपल्याकडेच फिरला. असं म्हटल्यानंतर भगवान शंकराची इच्छा नव्हती तरी सुद्धा त्या ठिकाणी 2 शिवगणासोबत त्या ठिकाणी सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपामध्ये जाती झाली. पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, गई भवानी, पिता भवन जब गई भवानी. गई भवानी,
आपल्या पिता भवन जब गई भवानी, आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपामध्ये ज्या वेळेस सती आलेली आहे त्यावेळेस दक्ष राजाने सर्वांना सक्त ताकद केलेली आहे की हे पहा, माझा जावई मानी पुरुष आहे, तो निमंत्रणाशिवाय येणार नाही, पण माझी मुलगी सती या मंडपामध्ये येण्याची दाट शक्यता आहे, तिचा सन्मान जर कुणी केला तर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल, म्हणून दक्षत्रास का होनी सन्मान. दक्ष राजाने सर्वांना सक्त ताकीद केलेली आहे. आणि आता त्या ठिकाणी सती माता यज्ञ मंडपामध्ये आल्यानंतर तिचा कुणीही सन्मान केला नाही. ज्या भगिनी होत्या त्या पण श्रीमंत घरच्या होत्या, त्या पण सतीची टिंगल टवाळी करायला लागल्या. पण सादर भली मिली एक माता, आई मात्र प्रेमाने भेटली बर का. जिथं भय नसतं ते खरं प्रेम असतं बर का. जिथं भीती असते ना ते प्रेमाचं नाटक असतं, आणि जिथं भीती नसते ना तिथं खरं प्रेम असतं. आई मात्र आपल्या लेकीला भेटली, लक्षात घ्या, आई मात्र भेटली. माता भगिनी, आपलं माहेर कुठपर्यंत? माहेरामध्ये जोपर्यंत आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आपलं माहेर. माहेर गरीब असो किंवा श्रीमंत, तुम्हाला फरक नाही पडणार. त्या माहेरामध्ये ज्या वेळेस तुमचे आई वडील असतील ना त्यावेळेस मात्र एक वेगळाच आनंद तुमच्या चेहऱ्यावरती असतो. म्हणून ज्यांच्या माहेरात अजून पण त्यांचे आई बाप आहेत ते माहेर श्रीमंत आहे असं म्हणाय काही हरकत नाही. आई मात्र प्रेमाने भेटलेली आहे. आईने सतीला आलिंगन दिलेलं आहे, प्रेमाने आपल्या मिठीत घेतलेलं आहे. आणि आता त्या ठिकाणी सती पुढे आलेली. सती पुढे आल्यानंतर तिला दिसलं की तिने आसनं तयार केली नाहीत. आसनं फक्त दोनच तयार केलेले आहेत, एक ब्रह्मदेवासाठी आणि एक विष्णूसाठी. सतीने विचारलं तिसरं आसन तयार का केलं नाही. वृंदांना सांगितलं की तुम्ही माझ्या पित्याला, माझ्या वडिलांना असं सांगायला पाहिजे होतं की ज्या यज्ञामध्ये शिवजी नसतील त्या यज्ञामध्ये आम्ही सहभागी होणार नाही. तुम्हाला याचा पश्चाताप भोगावा लागेल. ज्या ठिकाणी माझ्या सौभाग्याचा अपमान होत असेल त्या ठिकाणी मी थांबणार नाही. मला माझा अपमान झाला तरी चालेल, पण माझ्या सौभाग्याचा अपमान झालेला मला चालणार नाही. ज्या सौभाग्याचा अपमान ज्या पित्याने, ज्या बापाने केला ना, त्या बापापासूनच जर हा देह असेल तर हा देहच मी ठेवणार नाही, असं म्हणून सतीने त्या यज्ञ कुंडामध्ये उडी मारली. त्या निंदक बापाचं शरीर असेल ना, जो बाप माझ्या सौभाग्याचा अपमान करतो, त्या बापापासूनच हे शरीर आहे ना, मग हे शरीरच मी ठेवणार नाही. त्या ठिकाणी यज्ञ कुंडामध्ये सतीने आपल्या शरीराची आहुती दिली. सती